रोहितदादा पवारांच्या बरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये होतो. मी पुणे ते नागपूर आम्ही दोघं एकत्र चाललो त्यांच्या नेतृत्वामध्ये. आम्ही दोघं बीड जिल्ह्याच्या कदाचित गेवराई तालुका होता आणि त्या तालुक्यातल्या एका लहानशा गावामधून आमची पदयात्रा चालली होती. एक पदयात्राच होती, चालत होतो आम्ही. तर तिथे एका घरामध्ये आम्ही गेलो. त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घराला छप्पर नव्हतं. आम्हाला त्या आजीने स्वतः बोलवलं. चहा मी करते म्हणलं तुम्हाला, आणि रोहित दादा म्हणले करा. तर त्या चहामध्ये मी चहा पिला. त्या चहामध्ये चहाची पावडर कमी होती, साखर कमी होती, दूध टाकलंही नव्हतं. आणि रोहित दादांनीच ती परिस्थिती ओळखून त्यांना सांगितलं की तुम्ही दूध नका टाकू, तुम्ही काळा चहा आम्हाला द्या. आणि त्या चहा पावडर सुद्धा कमी होती आणि साखर सुद्धा कमी होती. त्यांनी आम्हाला तिथं बोलवणं, चहा देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. पण त्या चहामध्ये चहा पावडर कमी असणं, साखर कमी असणं ही त्या कुटुंबाची मजबुरी होती. मी रोहितदादांना चालताना म्हणलं की तुम्हाला जाणवलं का चहा पिल्यानंतर? तर ते मला म्हणले जाणवलं मला. तर परिस्थितीची झळ काय असते हे मी बघितलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही तेच बोलावं जे लोकांच्या हिताचं आहे. आज प्रसारमाध्यमांवरती कोण कुणाला काय म्हणलं, कुणी कुणाला डिवचलं, कुणी कुणाची आबरू काढली, कुणाची वेशीवर टांगली, हे सगळं दाखवलं जातं. आणि एंटरटेनमेंट पर्पज म्हणून लोकांनी आता राजकारणाकडे बघायला चालू केलेलं आहे. राजकारणाकडे बघताना पॉलिसी मेकर्स म्हणून लोकांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे, पॉलिसी चेंजर्स म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे. जे चुकीचं आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे. आम्ही परदेशात जातो त्यावेळेस आमचा देश परदेशासारखा झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं.